तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण आता काय करणार आहोत, 1ली ते 10वी मध्ये जितक्या काही स्कॉलरशिप एक्झाम्स आहेत, ज्या आपल्या ग्रामीण भागातील रूरल भागातील मुलांसाठी आहेत, त्याचबरोबर शहरी भागांसाठी पण आहेत. तर याच्याबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर पहिली आपली एक्झाम आहे BTS. BTS एक्झाम काय? तर BTS एक्झाम कोणासाठी असते, BTS एक्झामचे फायदे काय असतात, BTS एक्झामचा सिलेबस काय असतो, ती केव्हा होते, ती कोणत्या वर्गासाठी होते, किती मार्क्स असतात, या सर्व एक्झाम डिटेल्स आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा आणि काहीही अडचण असली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. तर बघा, BTS भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 2026. आता सर्वात पहिले आपण अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य जाणून घेऊयात. काय NEP 2020 सुसंगत कौशल्य विदिष्टता म्हणजे काय, की आपले जे कौशल्य आहे त्याच्यात काहीतरी अजून भर पडावा, त्यासाठी काय असतात, हे आपल्याला परीक्षा असतात. त्याच्यानंतर NCF 2023 मार्गदर्शन तत्वानुसार म्हणजे अभ्यासक्रम वैशिष्ट्ये कोणाकोणावर डिपेंडंट आहेत, तर याच्यावर आहेत. तर या सर्व गोष्टींवर काय आहेत, हा अभ्यासक्रम डिपेंड असतो. त्याच्याच बरोबर बक्षिसे कसे कसे असतात, तर याच्यात बक्षिसे कसे कसे असतात, राज्यस्तरीयवर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक व विजेत्यांना प्रस्थापित पत्र म्हणजे सर्टिफिकेट्स वगैरे दिले जातात. त्याचबरोबर जिल्हास्तरीय आणि केंद्रस्तरीय म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला अशा वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे बक्षिसे काय केले जातात, तुम्हाला दिले जातात. त्याच्याच बरोबर आता ती कोणासाठी असते, परीक्षेचे माध्यम मराठी 1ली ते 8वी पर्यंत आणि इंग्रजी माध्यमातून पण 1ली ते 8वी पर्यंत ही परीक्षा तुम्हाला देता येते. त्याच्यात नोंदणी शुल्क मार्गदर्शन पुस्तक मिळते. आता ज्या नोंदणी शुल्क म्हणजे जी तुम्ही फीस भरणार आहे त्यामध्येच तुम्हाला काय भेटतात, जी तुम्हाला परीक्षेला तुम्ही जी पैसे भरणार आहेत, जी फीस भरणार आहे, त्याच्यातच तुम्हाला काय भेटतं, पुस्तक भेटत असतं. तुम्हाला त्याच्यासाठी दुसरे पैसे द्यायची गरज नाही. परीक्षा इयत्ता व स्वरूप. आता 1ली व 2री काय, भाषा, गणित, परिसर अभ्यास व तार्किक विचार. 75 प्रश्न असतात, 150 गुण आणि वेळ असतो 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. नोंदणी शुल्क आहे 350 म्हणजे 350 रुपयातच तुम्हाला काय भेटणार, पुस्तक आणि फीज होऊन जाणार आहेत. आणि 3री व 4थीसाठी असते भाषा, गणित, परिसर अभ्यास व तार्किक विचार. 75 प्रश्न, 150 गुण आणि 1.5 तास, 350 रुपये. त्याच्यानंतर 5वी आणि 6वीसाठी भाषा, गणित, परिसर अभ्यास व तार्किक विचार 75 प्रश्न, पण याला फीजमध्ये चेंजेस, याला 400 रुपये. 6वीला याच्यात विषयात थोडासा बदल आहेत, थोडे 2 सामान्य विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र, तार्किक विचार हे जास्त आहेत आणि 400 रुपये फीज आहे. आणि 7वी व 8वीसाठी काय, भाषा, गणित, सामान्य ज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र व तार्किक विचार 75 क्वेश्चन्स आहेत. परत 50 मार्क्सला 1.5 तासाचा पेपर आणि 450 रुपये फीज असणार आहेत. त्याच्यानंतर फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवर, त्यांच्याच वेबसाईटवर जाऊ शकतात. त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची पद्धत ऑनलाईन मार्फत राहणार आहेत. अंतिम मुदत होती 30 सप्टेंबर, दिनांक 30 सप्टेंबर. आता परीक्षा दिनांक 29 मार्च रोजी 2026ला ही परीक्षा होणार आहेत ह्या वर्षाची. हे मागचं सोडून द्या, कारण की रविवारी 29 मार्च 2026ला याची काय होणार आहेत, परीक्षा होणार आहेत. आता याच्याच बरोबर या सर्व गोष्टींची इथे आपल्याला माहिती मिळून गेलेली आहेत. याच्याच बरोबर अजून काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि तिथून आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला याच्याबद्दल अजून पुरेपूर माहिती देण्यास प्रयत्न करू. आणि काहीही अडचण असली तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.